अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। राळेगाव शहरात व परिसरातील रोड रोमिओचा बंदोबस्त करा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राळेगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन। राळेगाव शहरात तालुक्यातून गाव खेड्यातून विद्यार्थिनी राळेगाव शहरात शिक्षण घेण्यासाठी येतात। अवघ्या काही दिवसात कॉलेज शाळा सुरू होत आहे। विद्यार्थिनी शाळकरी मुलींना बस स्टँड, रावेरी पॉइंट, कला वाणिज्य कॉलेज, इंदिरा कॉलेज, वीरांनी सायन्स कॉलेज, न्यू इंग्लिश हायस्कूल तथा इतर महाविद्यालय या मार्गाने काही बाईक स्वार शाळकरी मुलींना त्रास देतात। तसेच मध्यवर्ती बँक समोर मध्यप्राशन करून डिवायडर वर बसून काही युवक धिंगाणा घालत असतात। त्याचा सुद्धा त्रास शाळकरी मुलींना तसेच ग्रामीण लोकांना सुद्धा होतो। विद्यार्थिनींना शाळेत येणे जाणे करावे लागते। त्या मार्गावर काही बेकायदेशीर जमाव तसेच रिकाम टेकडे, रोड रोमिओ तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास होतो। विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयात जाणे येण्याचा मार्ग सुरक्षित असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन करावे असे निवेदन पोलीस स्टेशन राळेगाव यांना देण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख विनोद काकडे, तालुका प्रमुख विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख इम्रान पठाण यांच्या नेतृत्वात राळेगाव पोलीस स्टेशन येथे PSI बोरकर साहेब यांना निवेदन देण्यात आले। यावेळी प्रामुख्याने इम्रान पठाण राळेगाव शहर प्रमुख, दीपक येवले उपशहर प्रमुख, सुनील सावरकर उपशहर प्रमुख, महिंद्रा तुमाने शाखा प्रमुख, अंकुश केडाम शहर संघटक, योगेश मलुंडे, निशी पोंगाडे, जीवनराव रायगडे, किशोर कापसे, आशिष परापे, राहुल चव्हाण, आदेश आडे, गौतम ठाकरे, अनिस शेख, प्रतीक देवतळे, स्वप्नील पुरी, दया आडे, ओम सागमाने व महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।